वाटत नाही मी वाचेन. हे भगवंता. शास्त्रीजी, शास्त्रीजी, डॉक्टर साहेब सुट्टीवर गेलेत. आपल्याला दुसऱ्या इस्पितळात घेऊन जावं लागेल. पण दुसरं इस्पितळ तर इथून खूप दूर आहे. शास्त्रीजी आता काय करणार? काहीतरी करतो सुमन. रमा, यांना तिथेच घेऊन जाऊयात. हा चला 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 लवकर. भगवंता. अरे 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 कुठे घेऊन चाललास? अरे थांबा, कुठे चालले तुम्ही? अरे अरे थांबा, थांबा. अरे थांबा, कुठे घेऊन चाललात? अरे अरे थांबा थांबा, रे. थांबा. अरे अरे थांब, कुठे थांबा, चालले तुम्ही? कुठे घेऊन चाललास? आत्या लवकर या. ही तर खालच्या जातीची चाळ आहे शास्त्रीजी. भीम रमा, काय झालं? दलिया आजी यांच्या पोटामध्ये खूप दुखतंय, यांना उतरवा लवकर. मावशी बघा ना, यांच्या पोटात दुखतंय आणि डॉक्टर पण नाहीये. बघा ना जरा. हो लवकर उतरवा तिला, उतरवा तिला. अरे उतरवा की लवकर. कोणीतरी या, मदत करा. अगं ये ग इकडं. या 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 इकडे या. आरामात आरामात. सांभाळून 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 सांभाळून. हा. आरामात आरामात. पाय सांभाळून ठेव. ठेव खाली रमा. काही काही नाही नाही होणार, होणार. काही नाही होणार. भीमराव, तुझ्या जातीतल्या लोकांनी माझ्या पत्नीला शिवण्याचं धैर्य कसं केलं? काढ तिला बाहेर. गुरुजी 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 थांबा. हे बघा, वर्षानुवर्ष आमच्या जातीतल्या स्त्रिया हेच काम करताय. काही होणार नाही यांना, तुम्ही शांत राहा. पण तुमच्या इथे आमचं बाळ जन्माला नाही आलं पाहिजे. शास्त्रीजी, मी घोडागाडी घेऊन येतो, तुम्ही तयार राहा. जर ह्यांच्या इथे बाळ जन्माला आलं तर तो भाग्याने शुभचं अशुभ होऊन जाईल. लक्षात घ्या. मी आता घेऊन आलो घोडागाडी. माझ्या मुलाला वाचवा. आरामात झोपा. आरामात. अरे साडी घेऊन या. अरे लवकर घेऊन या. सगळं व्यवस्थित होईल. आरामात आरामात. अरे ही वरच्या जातीची हाय. दरवाजावर उभं राहून सगळे ओरडतात हाय. काय झालं तर उत्तर कोण देईल? जिजाबाई, तुला मदत नाही करायची तर आज जा. आई, एक बाई आई होणार आहे. आपण त्यांना मदत केली पाहिजे. नाही, तिकडे बघ. अरे काय करू नका. हात नका लावू त्यांना. घोडागाडी येतेच आहे. आम्ही त्यांना घेऊन जाऊ. अरे तुम्ही विश्वास ठेवा, त्यांना काय बी नाही होणार. आत्या आणि मावशीला सगळं काय येतं बघा. अशा अडचणीच्या वेळेला काय करायचं ते. एक वेळेस तुमच्या जातीची स्त्री शास्त्रीजींच्या घरी आली होती, परंतु मूल पोटातच वारलं. भाऊ, अहो शुभ शुभ बोला ना. गरम पाणी घेऊन ये गरम रमा. कर, लवकर घेऊन ये. हा आणते. काय नाही होणार, काय नाही होणार. सावकाश. एवढा चांगला पण डॉक्टर कडे जात होतो. हे कुठे अडकलो शास्त्रीजी? ऐकून घे भीमराव, जर माझ्या पत्नी आणि मुलाला काही झालं तर सोडणार नाही मी तुला. नाही गुरुजी, काही होणार नाही त्यांना. तुम्ही शांत व्हा. अरे हा भीमराव जेव्हा पर येतो ना तेव्हा नवं संकटच घेऊन येत. अरे या पोराला काय बी झालं ना तर ही लोक सोडणार नाहीत आपल्याला. समद ठीक होईल. धीर धरा. समजा व्यवस्थित होईल. हा आरामात आरामात. अहो दलियाजी बघा ना. पोरग झालंय. अभिनंदन, तुम्हाला पोरगा झालाय. शास्त्रीजी, अशा अस्पृश्य लोकांच्या चाळीत जाणार तुम्ही? हवा तर नंतर भेटा. गुरुजी, अहो गुरुजी जा ना. बघा, तुम्हाला मुलगा झालाय. तुमचा मुलगा आहे गुरुजी, भेटा.
आणि काळजी करू नका गुरुजी. आमच्या चाळीमध्ये येऊन तुम्ही अशुद्ध झालात तर शुद्धीकरण सुद्धा करता येणार आहे ना गुरुजी. जा गुरुजी. अखेरीस आपल्या घरी बाळ आलेच. तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, भीम आणि रमानी यांना येळेवर नसतं आणलं तर काय पण झालं असतं. हे घ्या आमाकडून बक्षीस. घ्या ना. घ्या ना. अगं एवढा आग्रह करते तर घे ना आजी, शकून असतं ते. घे घे की. आता तुम्ही यांना घेऊन जाऊ शकता. शास्त्रीजी, चला घोडागाडी आली, ह्यांना घेऊन जाऊया. गुरुजी, मी क्षमा मागतो तुमची. तुमच्या परवानगीशिवाय आम्ही तुमच्या पत्नीला इथे घेऊन आलो आणि आमच्या जातीतल्या स्त्रियांनी तुमच्या पत्नीला आणि मुलाला शिवलंय. हे दोघेही अशुद्ध झाले असतील. ह्यांचं शुद्धीकरण करून घ्या. आणि गुरुजी, ह्यानंतर मी तुम्हाला कधीही भेटणार नाही, तुमच्या घरीही येणार नाही. तुम्ही अट जिंकलात गुरुजी. मी हरलो. अट तर मी जिंकली. ज्यांनी अट ठेवली होती तो एक शिक्षक होता, पण आज तुझ्या समोर जो उभा आहे तो एक वडील आहे. तो शिक्षक तुला संस्कृत शिकवो अगर न शिकवो, पण हा वडील तुला संस्कृत नक्की शिकवे. शास्त्रीजी, तुम्ही शिकवणार या अस्पृश्याला, ते पण संस्कृत भाषा? शिकवेन, नक्की शिकवेन. कारण भीमाने जे केलंय त्याचा ऋण एक वडील उतरवेल. तुम्ही लोक निश्चिंत राहा. भीम सरळ माझ्या घरी येईल, मग आपल्या घरी परतून येईल. तुम्हा लोकांना कोणताही त्रास होणार नाही. भीमराव, मला माझ्या पत्नी आणि मुलासोबत घरी जायचे आहे आणि तू आपल्यासोबत त्यांना घोडागाडीपर्यंत सोडशील. हो गुरुजी. तुम्हास काय वाटते, आज जर भीम नसता तर आमचं बाळ परत? आता यावर वाद घालून काय उपयोग? कसे सांगू? जर आज भीम नसता तर काय झाले असते? पण भीम सोबत असल्यामुळे सगळे चांगले झाले, इतकं तर मी सांगूच शकतो. भीमच्या जातीच्या लोकांसोबत जगाने नेहमी हेच केले. मग जर मी केले तर काय चूक केली? चुकीचं केलात तुम्ही. खूप चुकीचं केलं. त्याला संस्कृत शिकवण्याचा निर्णय घेऊन. कारण नरोत्तम, जेव्हा इथं संकट होतं तेव्हा तू इथून निघून गेलास. भीमने संकटात सोबत दिलीये, त्या सोबतीचं बक्षीस त्याला मिळायला हवं. मर्यादा.
मर्यादेत राहा शास्त्रीजी. तुम्हाला अंदाज देखील नाही की मी तुमच्या सोबत काय काय करू शकतो. यापेक्षा वाईट काय करशील? एका गुरुला त्रासिक अवस्थेत सोडून निघून गेलास. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही भीमाची लढाई लढणार? मी कोणतीही लढाई लढत नाही लढाई लढायची माझी नियती आहे. त्या भीमाला संस्कृत शिकायचे आहे आणि मी त्याला शिकवणार. तुमच्या सारख्या पराजित लोकांमुळेच भीमराव सारखे मूर्ख लोक आपल्या धर्मावरती प्रश्नचिन्ह उभे करतात. गुरुजी, लाज वाटते मला तुमची. मला लई गर्व वाटतोय तुमचा. तुम्ही विजेते आहात. एका विद्यार्थ्याच्या रूपात, एका नवऱ्याच्या रूपात आपल्या जातीचे नायक आहेत तुम्ही, आणि एका मानवाच्या रूपात पण. नाही रमा, पती विजेता तेव्हा असतो जेव्हा त्याची पत्नी त्याची साथ देते. आणि आज ज्या पद्धतीने तू माझी साथ दिलीयस ना, त्यासाठी खूप खूप आभार. आणि मला हा विश्वास आहे की अशीच साथ आयुष्यभर तू मला देत राहशील. पण ह्या सगळ्याच्या बदल्यात मला काय मिळेल? सांग मग, काय हवंय तुला? मला काय बी नको. फक्त एक वचन द्या की तुम्ही माझ्यावर आयुष्यभर प्रेम कराल. मी तुला वचन देतो की मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेन. असं नाही ऐकणार. मग जेव्हा तुम्ही संस्कृत शिकाल आणि बोलायला लागाल आणि हे सगळं संस्कृत मध्ये सांगाल तेव्हाच ऐकन मी, आत्ता नाही. मी अजून एक वचन देतो तुला. फक्त संस्कृतच नाही, आयुष्यात जेवढ्या भाषा मी शिकेन सगळ्या भाषांमध्ये मी तुला हे बोलेन की मी आयुष्यभर तुझ्यावर असंच प्रेम करत राहीन. ठीक आहे, पण आता तर हात सोडा. भीमदादा, भीमदादा. काय झालं दीपक? भीमदादाला येऊ द्या, मग सांगतो. दीपक, काय झालं? हा हार तुला घालायचा आहे. हार? मला का? अरे शास्त्रीजींच्या बायकोची प्रसूती तुम्ही लोकांनी केली होती ना, कदाचित त्याच्यासाठीच असेल हे समजा. त्या गोष्टी करता नाही आहे हा. तर मग कशासाठी आहे? जरा आम्हाला पण कळू दे की भीमरावानं असा कोणता मोठा गडसर केलेला आहे की तू त्याच्यासाठी ह्यो हार घेऊन आलायस. भीमदादा, शास्त्रीजी गेल्यानंतर तुझ्याकडनं प्रेरणा घेऊन मी माझ्या संस्कृतच्या गुरुजींकडे गेलो. मी त्यांना म्हणालो, तुम्ही मला जे जे करायला सांगाल मी ते सगळं करायला तयार आहे, पण आहे ना संस्कृत मी तुमच्याकडूनच शिकणार. मग काय म्हणले ते? त्यांनी मला हकलून दिलं. पण मी उद्या परत जाणार. जसं भीमदादाने शेवटी शास्त्रीजींना संस्कृत शिकवायला भाग पाडलं तसंच मी पण करेन. म्हणून मी येताना मी फुलांचा हार घेतला की मी हा हार मी भीमदादाला घालून आजपासून दादा नाही तर गुरु बनवू शकेल. नाही नाही, मी स्वतः एक विद्यार्थी आहे. मला गुरु का बनवतोयस? माझं मन. अरे अरे, नको नको, नाही.
बघताय ना आई, आता भीमभाऊनं स्वर्गात 2 बोट उरल. अभिनंदन भीमराव, अभिनंदन. आता तुम्ही झालात गुरु. आता हितली पोरं काम धंदा करायचं सोडून हे शिकतील की उच्च जातीच्या लोकांच्या घरात शिरून शिरजोरी कशी करायची. आणि तेच उच्च जातीचे लोक आपल्या पोरासनी मारून फेकून देतील ना, तेव्हा वाईट वाटून घेऊ न ग. जिग्नेश काका, मी पण तर तुम्हाला माझे गुरु बनू पाहत होते ना, पण तुम्ही कामच नाही शिकवलं. शिकवा की. एकदा बोललो ना म्या काम नाही शिकवणार म्हणून, मग काय डोसकं फिरवतीयस? मला नाही व्हायचं कोणाचं गुरु, काम शिकणार आहे. रमा, तुला हेच काम शिकायचं आहे ना, तर आनंद दादाकडून शिक. त्याला हे सगळं येतं. अरे हो भीम, बरं झालं आठवण करून दिलीस. रमा, भीम बरोबर बोलतोय. आनंदकडूनच शिक. हो, शिकवेन म्या. चला सगळे, रात्र खूप झालीये. चला जा घरी जा दीपक. वेड लागलंय शास्त्रजी. आता कॉलेजमध्ये तेही त्या नामजोशी आणि खुदाबख्श सारखे त्या भीमरावाची सोबत करतील. काका चाळीमध्ये परत आलाय भीमराव. संस्कृत शिकतोय भीमराव, आणि आपण इथे उच्च जातीचे असून हा विचार करतोय की त्याला त्याची कुवत कशी दाखवायची. दाखवूया, लायकी पण दाखवूया. नरोत्तम, थोडा धीर धर. एक गोष्ट जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेव, जी व्यक्ती कुणा व्यक्ती किंवा परिस्थितीला घाबरत नसेल त्याला हरवणं खूप कठीण आहे. आणि भीमराव कुणाला घाबरत नाही. त्याला हरवण्यासाठी योग्य संधीची वाट पाहावी लागेल. खरं बोललात काका. मग वाट कशाची बघायची? संधी बनवूया आता. जर जाळं टाकूनच त्या भीमरावाची शिकार करायची असेल तर तेच करूया. उद्यापासून कॉलेजमध्ये तेच होणार. रमा, चपलीला असं पकडायचं आणि अशी धाग्याला गाठ मारायची. आणि ह्याला असं पकडायचं, नाही तर हे हाताला लागल. आनंद दादा, रमा, मी कॉलेजला चाललोय. हा जावा. अहो पण ऐका की, संध्याकाळी जरा लवकर या, कारण आनंद भाऊ मला म्हणाले ते संध्याकाळपर्यंत मला बूट चपलीचं काम शिकवतील. मग मी संध्याकाळी माझ्या नव्या दुकानाचं उद्घाटन करीन. आणि जोवर मला बरं वाटत नाही तोपर्यंत म्या रामाला मदत करत जाईन. भीम, आता कसं वाटतंय? जे काम सोडायच्या वार्ता तू दुनियेला सांगत असतोस ना व, तेच काम आता तुझीच बायको करते. या आता यापुढं कोणाला बी कधी बी हे सांगू नगस काम धंदा सोडून शिक्षण बिक्षण घ्या म्हणून. नाही काका, तुम्ही चुकीचं समजताय. माझा म्हणण्याचा अर्थ असा नव्हता की कुठलंही काम छोटं किंवा मोठं असतं, परंतु कुठल्या जातीतले लोक एखादं काम करत असतील तर ह्याचा अर्थ असा नाहीये की त्यांनी कायम तेच काम करायला हवं. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं. भीमपोरा, जास्त विचार नको करू. रमा जे काही करते ती बरोबर करते. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठलीही आदर्श पत्नी हेच करेल. तुमचं म्हणणं बरोबर आहे बाबा, पण हे जे सगळं घडतंय हे मला अजिबात आदर्शवादी वाटत नाहीये. परंतु पोरा, वर्तमानाची आदर्श स्थिती हीच आहे. परंतु तू फक्त स्वतःच्या भविष्याबद्दल विचार कर. बस. चला रामजी कारखान्यात. चल पोरा.